सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नाशिक शहर शाखेकडील पोलीस अधिकारी तसंच पोलीस अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध वेश्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अतुल पाटील यांना उपनगर परिसरातील एका सोसायटीमधील वेश्या व्यवसाय चालत असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक यांनी शासकीय पंचांसह छापा कारवाई करण्याकरता पथकं तयार केली। त्यानंतर उपनगर परिसरातील एका सोसायटीमध्ये वेश्या व्यवसाय चालतो असं समजलं। नंतर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री झाली। खात्री झाल्यानंतर पथकानं सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत जितेंद्र गणेश शेलार वय 36 वर्ष राहणार विहितगाव नाशिक रोड हा पीडित महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय करवून घेताना मिळून आल्यानं त्या ठिकाणी 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। जितेंद्र गणेश शेलार यांना स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता अनैतिक देहव्यापार करण्याकरता महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध भाग पाडलं म्हणून त्याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाणे इथं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा कलम 345 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याकडील अधिकारी करीत आहेत। सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त, संदीप पिंटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, शेरखान पठाण, किशोर देसले, पोलीस हवालदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, लीला सुकटे, युवराज कानमहाले, पोलीस अंमलदार अतुल पाटील, वैशाली घरटे तसंच सामाजिक संस्था विप्लव फाउंडेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।